शेतकऱ्यांसाठी ठळक बातमी व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना अनुदानाची मलमपट्टी नको, सरसकट कर्जमुक्तीने सातबारा कोरा करण्याची अत्यंत गरज। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत होणार आहे। कर्जाची मर्यादा नसून आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रक्रियेमध्ये हलगर्जी, शेतकऱ्यांची तक्रार। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही आम्हाला नक्की कळवा। जर अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, अतिवृष्टीचे 311 पैकी 224 कोटी रुपये अनुदान वाटप, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट पुढे बघणारच आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सध्या जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 224 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून अजून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। पैसे वाटप सुरू आहे। केळीचे दर पाडून खरेदी, बाजार समित्यांचे झोपेचे सोंग, चौकशी कारवाईबाबत दुर्लक्ष। खानदेशामध्ये दर पाडून केळीची खरेदी जोमामध्ये सुरू असून आता या संदर्भामध्ये चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। जानेवारीपासून रेशन धान्य वाटपामध्ये बदल, अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या तांदूळ व गव्हाच्या प्रमाणामध्ये सुधारणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। जानेवारीपासून रेशन धान्य वाटपामध्ये बदल होणार। पीक पाहणी न झालेल्यांची आता ऑफलाईन नोंद होणार। 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार। CCI कापूस नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी कापूस हमीदराने विक्रीसाठी नोंदणी केली नसेल अशांनी नोंदणी करणे आवश्यक। भूम तालुक्यामध्ये पूरग्रस्तांना 90 कोटींचे अनुदान वाटप, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 90 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यामध्ये आले असल्यामुळे अखेरकार या ठिकाणी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भूम येथील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे। शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवणे अत्यंत आवश्यक, संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस। शासनाकडून रेशन कार्डधारकांना पुन्हा गोडवा, बीड जिल्ह्यातील 38,000 अंत्योदय कार्डधारकांना मिळणार साखर, रेशन दुकानांवरून वितरण सुरू। नंदुरबारच्या केळी उत्पादकांना दिलासा, 33 कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा, शेतकऱ्यांना दिलासा। नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळबाग पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे। नंदुरबार येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 33 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना दिलासा। कर्जमाफीची घोषणा, तरीही ऊस बिलातून वसुली सुरू। साखर कारखान्यांकडून दिल्या जाणाऱ्या ऊसाच्या बिलातून बँकांकडून थेट कर्जाची वसुली करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सध्या करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट, 8वा हप्ता या तारखेला मिळू शकतो। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असला तरी यावेळेस आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून नवीन निकष लागू करण्यामध्ये आले असून आता बरेच शेतकरी हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत। नेमका हप्ता आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार पुढे सविस्तर बघूयात। लाडक्या बहिणींना 2 लाभ एकत्र मिळणार, 1,60,00,000 बहिणींनी आतापर्यंत e-KYC केली पूर्ण। ज्या लाडक्या बहिणींनी e-KYC केली नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना e-KYC करण्याचे आवाहन करण्यात आले। सरसकट कर्जमाफी हाच सक्षम पर्याय, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। महायुती सरकारने या ठिकाणी सोसायट्यांमार्फत माहिती मागून कर्जमाफीच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे। मात्र यावेळी अटी शर्ती आणि निकषांच्या कचाट्यामध्ये शेतकऱ्याला न अडकवता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी तज्ज्ञांनी मागणी केली आहे। केवळ कर्जमाफी हा शेवटचा उपाय नसला तरी शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी तो एक भक्कम आधार ठरू शकतो। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026
पर्यंत होणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा. सोयाबीन दरामध्ये सुधारणा. कापूस दर टिकून सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली आहे. सोबतच कापसाचे दर सध्या टिकून असल्याचं बघायला मिळालं. पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद. सततच्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला असला तरी यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येवरती परिणाम झाल्याचे दिसत आहे. पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत होते, परंतु शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. कर्जमाफीची लगबगी पुन्हा एकदा चकवा. कागदपत्रांच्या फेऱ्यामध्ये अडकला बळीराजा. बँकांकडे माहिती असताना देखील पुन्हा मागणी कशाला. सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचे संकेत दिले आहेत आणि या निर्णयामुळे ग्रामीण भागातील या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी या प्रक्रियेसाठी सुरू असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततामुळे शेतकरी पुन्हा एकदा या ठिकाणी मेटाकुटीला आला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. स्थानिक बँकांनी कर्जमाफीची यादी मागवली असून त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कागदपत्रे जमा करण्याचे फरमान सोडल्यामुळे विविध या ठिकाणी कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी सध्या उसळली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कर्जमाफी होणार याकडे लक्ष. शिक्क्यांसाठी चक्रा नको. आता 15 रुपयांमध्ये मिळणार 7/12. महसूल विभागाचा उपक्रम. सरकारी बँकिंग कामासाठी कायदेशीर मान्यता. डिजिटल 7/12 15 रुपयांमध्ये आता मिळणार. अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई अवगत करून द्या. तहसीलदारांचे आदेश. किनवट येथील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी महाविस्तार एआयचा वापर करा. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांवरती प्रभावी उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार एआय हे आधुनिक मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले. सोयाबीन खरेदीसाठीच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी. जाचक अटींमुळे खरेदी केंद्रावरती शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दररोज खटके उडत आहेत. वादाचे प्रसंग निर्माण होत असल्यामुळे जाचक अटी शिथिल करण्याची मागणी. पीक विमा परताव्यांवरती 12% व्याज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर 45 दिवसांमध्ये या ठिकाणी विमाधारकांना परतावे मिळणे अपेक्षित होते, परंतु परतावे न मिळाल्यामुळे आता नियमानुसार विमाधारकांना 12% व्याज दिले जावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेमधून लाभ मिळणार. डीबीटी पोर्टलवरील प्राप्त अर्जांना अनुदान द्यायचे झाल्यास 44,767 कोटी रुपये लागणार असून आतापर्यंत 6,521 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 46,70,000 लाभार्थ्यांना कृषी समृद्धी योजनेमधून आता लाभ देण्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न बघायला मिळत आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 2025च्या खरीप पिकांसाठी नुकसान मूल्यांकन आणि मंजुरीनंतर भरपाईची रक्कम ही साधारणपणे जानेवारी 2026 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी साधारणतः जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील जमा करण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार. देशातील युरियाची विक्री वाढली. डीएपीची विक्री घटली. खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेला तर खतांचा साठा पुरेसा आहे असं सरकारचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिले आश्वासन. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती, त्यावरून एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पशुखाद्याच्या वाढत्या किमतीचा पशुपालक आणि दुग्ध व्यवसायाला बसला फटका. पशुखाद्याचे दर दुपटीने वाढल्यामुळे व्यवसायामध्ये अडचणी. दुधाचा भाव आणि पशुखाद्याच्या खर्चाचा ताळमेळ बसेना. शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना या ठिकाणी कर्जाचा विळखा बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनीही सीएससी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क करून नोंदणी पूर्ण करावी. अनुदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत जलद गतीने पोहोचवण्यासाठी या ठिकाणी विशेष पथके देखील कार्यरत असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करा किंवा ई-केवायसी करा, जेणेकरून खात्यावरती या ठिकाणी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येईल. कापसाचे दर पोहोचले 7,600 रुपयांवरती. सरकीच्या दरामध्ये वाढ. डॉलरची किंमत वाढली. सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये आपल्याला काहीशी सुधारणा बघायला मिळत आहे. यवतमाळ या ठिकाणी 7,600 रुपयांचा कापसाला दर मिळाला आहे.
लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता एकत्र जमा होणार. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार. लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा. देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान. कोणी काही म्हटले तरी मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी योजना आणली असून सध्याच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा असं आव्हान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलं. महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करू. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आहेत. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.